दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी आरोग्य केंद्र अंतर्गत असलेले उप आरोग्य केंद्र झारवडबू अळवण भिलमाळ या उपकेंद्रांमध्ये निवासी कर्मचारी राहत नसल्याचं चित्र दिसून येत आहे. या संदर्भात अंजनेरी आरोग्य केंद्राच्या मेडिकल ऑफिसर रेखा सोनवणे यांच्याशी मागील हप्त्यामध्ये सुद्धा फोनद्वारे बोलणे झाले असता त्यांनी सांगितले की आमचे निवासी कर्मचारी इथे राहतात, मात्र प्रत्यक्षात भेट दिली असता येथे एक सुद्धा कर्मचारी निवासी नसल्याचं चित्र दिसून आलं. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सुरळीतपणे चालावी यासाठी शासनाने आरोग्य उपकेंद्रामध्ये निवासी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पण हे कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संगनमताने निवासी न राहता आपल्या घरीच राहत असल्याची माहिती आहे. जर कर्मचारी राहत नसेल तर त्यामागे त्यांना निवासी भत्ता किंवा वेतन कसे काय दिले गेले असा प्रश्न निर्माण होत आहे. हे अधिकारी कर्मचाऱ्यांची पाठराखण करत आहेत का असा सवाल देखील उपस्थित होत आहे. दरम्यान या संदर्भात मेडिकल ऑफिसर सोनवणे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रभाकर गारे यांनी. तेच म्हटलं, हे अंजनेरी पीएचसी अंतर्गत येणार हे उपकेंद्र आहे ना, हे तर याच्या नियंत्रण आपलंच असतं ना मॅडम? हो आपलंच असतं. मी तेच सांगते की जेव्हा जेव्हा मी विजिट केल्या ना तेव्हा मला ते सापडले कार्यक्षेत्रात. आता जर नसतील ना तर मी जे आता तिथे वर्किंग डॉक्टर त्यांना कळवते. ठीक आहे, चालेल. आता तिथे एक नवीन डॉक्टर आलेले. हॅलो, हा बोला बोला बोला. हा, नवीनच ऑर्डर आहे त्यांची, त्यांना कळवते मी, कारण मी रजेवर आहे ना. चालेल चालेल. हा हॅलो, हा ठीक आहे मॅडम, ठीक आहे, चालेल. हा हा, नाही तर मग तुम्ही टीएचओ सरांशी बोलून घ्या एकदा. नाही, सरांचा तो फोन आता लागतो की नाही सांगू शकत नाही. सरांच्या पण वडिलांचं उद्या वर्ष श्राद्ध आहे. मला वाटतं सर पण 2-3 दिवसाच्या रजेवर आहे. त्यांच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे सरांचं. अच्छा अच्छा. हा, आणि मी 1 ते 31 मार्च पर्यंत रजेवर आहे. अच्छा, नाही ठीक आहे, तुम्ही एक पण मी तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा 2-3 वेळेस मॅडम सांगितलं होतं, बरोबर का नाही? आणि त्याच्यानंतर भाऊ ऐका, मी पण तिथे व्हिजिट केली, कर्मचारी होते. टीएचओ सरांनी अचानक व्हिजिट केली संध्याकाळी, तरी होते सगळे. तिथे शेरा पण असेल, तुम्हाला दाखवतील ते, बघा. आता कसं आहे दादा, आम्ही तर रोज तर तिथं नाही जाऊ शकत ना. जेव्हा व्हिजिट करतो तेव्हाच जर ते आढळले तर मग आम्हाला कारवाई नाही करता येत, असं होऊन जातं. बरोबर की नाही? नाही पण मॅडम, हे जे उपकेंद्र आहे इथं निवासी कर्मचारी राहणं हे बंद, हे तिथं असायलाच पाहिजे ना. फक्त त्यांना फक्त रविवारी सुट्टी असते, बाकी इतर दिवस त्यांना इथं निवासी म्हटले त्यांना बरोबर. तुमचं एकदम बरोबर आहे. आणि ते काय मी काय फक्त बरं का, माझं म्हणणं काय फक्त झारवडच केंद्र नाही, आळवणची पण तीच परिस्थिती आहे, भिनमाळची पण तीच परिस्थिती आहे. त्याच्यानंतर पुढच्या सुद्धा तुमच्या पीएसआय तिथं सुद्धा हीच परिस्थिती असणार आहे. आता मी तिकडे काही, आता इथून तर मला 30-40 किलोमीटर 30 किलोमीटर अंतर आहे म्हटलं, मी काय तिकडे आता जाणं मला शक्य नाही. पण तरी पण शक्यतो तिकडे सुद्धा हीच परिस्थिती असणार आहे. आता आज डीएचओ सरांनी पीएससी मध्ये मीटिंग घेतली असं मला समजलं. ती 6:30-6:45 संपली. आता ते येत असतील, रस्त्याने असतील, जेवण करून येतील तर मला माहित नाही. पण ती जी तिथली सिस्टर आहे सातपुते नावाची, ती तिच्या वडिलांसोबत का आजोबा सोबत तिथे राहते. हे जे तुम्ही बोलता ना मॅडम, तुम्ही मागे पण तुम्ही मला हेच सांगितलं ना, आता पण तेच सांगू राहिले तुम्ही. पण सत्य परिस्थिती अशी आहे का? इथं मी काही भागातलं काय, मी काही नवीन नाही मॅडम, बरं का. मी प्रॉपर इथलं याच भागातलं, त्यामुळे माझ्या भागातले जर मला सत्य परिस्थिती माहिती नसणार असं तर होऊ शकत नाही ना मॅडम. नाही, मला जेव्हा जेव्हा भेटी त्यांनी सांगते बाबा की मला पण, म्हणजे तुम्ही खोटे असं नाही म्हणायचं मला, पण आताची जर तशी परिस्थिती असेल तर मग बघावं लागेल. मी डॉक्टरांना इन्फॉर्म करते, आता जे वर्किंग आहेत ना त्यांना इन्फॉर्म करते. विशेष म्हणजे तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र संबंधित कर्मचारी यांनी त्या ग्रामपंचायतमध्ये आम्ही राहतो असे पुरावे देखील सादर केल्याची माहिती आहे. प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर.
कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्यजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिकाद्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिकाद्वारा एक विशेष सूचना. नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2026 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल. मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील. नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित.